नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. बदलापुरात मी आता बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या सध्या मी घरामध्ये आहे. सध्या रुचिता घोरपडे, राजेंद्र घोरपडे यांच्या पत्नी ह्या बदलापूरच्या विद्यमान नगराध्यक्ष आहेत आणि 2010च्या काळामध्ये स्वतः राजेंद्र घोरपडे बदलापूरचे नगराध्यक्ष होते. जवळजवळ 15-16 वर्ष तुमचं नगराध्यक्षपद आणि आता ताईंचं नगराध्यक्षपद मध्ये 15-16 वर्षांचा कालावधी उलटून गेलेला आहे. गेल्या 15-16 वर्षाचा बदलापुरामधला फरक आपण इथून सुरुवात करूया. नेमकं इथल्या राजकारणामध्ये या शहराच्या एकूणच विकासामध्ये, शहराच्या रंगरूपामध्ये, आकार उकारामध्ये गेल्या 15-16 वर्षात काय फरक पडला? नमस्कार राजजी, आपण माझ्याकडे आलात त्याबद्दल मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो. 2010 ते 2012 अशा 2 वर्षात मी या शहराचा नगराध्यक्ष होतो. एक आपलं विजन ठेवून शहराचा विकास कसा असायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी सातत्याने आज पण बघतोय की शहरामध्ये जेव्हा मोठे प्रकल्प होत असतात तेव्हा त्या शहराचं नाव होत असतं. शहराचे रस्ते जेव्हा मोठे होतात, रुंदीकरण होत असतं, तेव्हा त्या शहराचं नाव होतं. ह्या 2-3 गोष्टी मी खूप लक्षात ठेवल्या होत्या आणि तेव्हापासून मी सातत्याने प्रयत्न करत आलो आहे की शहराचं रस्त्यांचं वाइंडिंग किंवा मोठे प्रकल्प करणं. 2010ला आपल्या या शहराच्या विकास आराखड्यामध्ये काही अकॉमोडेशन रिझर्वेशनमधल्या प्रॉपर्टीज होत्या. अच्छा. की ज्या शेतकऱ्यांनी काही प्रॉपर्टीज आहेत त्या नगरपालिकेला हस्तांतरित केल्या, त्याच्या मोबदल्यात TDR घेतला. काहींनी अजून सुद्धा केलेलं नाही आहेत, त्याचा TDR घेतलेला नाही आहेत. परंतु शहरामध्ये मोठे प्रकल्प होण्याकरता जागा असायला हवी हे माझ्या लक्षात आलेलं आहे. ओके. तुम्ही जर काही माझ्या प्रभागामध्ये जर काही फिरला तर एक 5-6 प्रोजेक्ट मी मोठे केलेले आहेत. अच्छा. योगायोगाने माझ्या प्रकल्पामध्ये अकॉमोडेशन रिझर्वेशनच्या जागा होत्या आणि त्या शेतकऱ्यांच्या ताब्यातून त्यांना मोबदला देऊन मी घेतले आणि तिथे प्रकल्प उभे केले. त्याच्यामध्ये घोरपडे मैदान 2.5-3 एकरचं सुंदर मैदान आहे. बदलापूर जिमखाना, ज्या ठिकाणी आता राज्यस्तरीय व्हॉलीबॉलच्या स्पर्धा होणार आहेत 13 ते 17 पर्यंत, स्वतः मुख्यमंत्री त्या जिमखान्यामध्ये येणार आहेत. असे अनेक प्रकल्प आहेत. म्हणजे UPSC MPSC सेंटर असेल, मोठी उद्यानं असतील. हे करत असताना जागा ताब्यात असणं हे महत्वाचं माझ्या लक्षात प्रभागातले प्रोजेक्ट आहे. हे माझ्या प्रभागातले केले, जे शहरासाठी केलेले आहेत. तुम्ही जर काही 110 फुटाचा झेंडा बघितला, त्याच्या बाजूला एक बदलापूर आर्ट गॅलरी बघितली. आर्ट गॅलरीचं वैशिष्ट्य आहे की ज्यांना जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आपल्या चित्राचं प्रदर्शन करता येत नाही, 3-3 वर्ष नंबर लागला जातो, तरी पैसे देऊन सुद्धा मिळत नाही, अशा आर्टिस्ट लोकांना, ज्यांनी फाईन आर्ट केलेलं आहे, अशा आर्टिस्ट लोकांना आपण इथे ओपन आर्ट गॅलरी ठेवलेली आहे. अतिशय सुंदर आहे. ज्यांनी आपल्या चित्राचं प्रदर्शन त्या ठिकाणी लावावं आणि चित्राचं विक्री पण सुरू आहे त्या. हो, दर 15 दिवसाला एक होतो. आज 3 ते 4 वर्ष झाले. अच्छा. रेग्युलर त्या ठिकाणी शो असतात. फक्त पावसाचे 3 महिने सोडले तर बाकी 9 महिने तिथे रेग्युलर दर 15 दिवसाला एक शो लागला. जिमखाना बदलापूर नगर परिषद चालवते स्वतः? येस. अच्छा. जिमखाना बदलापूर नगर परिषद चालते आणि त्या जिमखान्यामुळे आमच्या शहराचा एक दर्जा, 11 खेळ त्या ठिकाणी खेळले जातात. म्हणजे खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, मलका, लॉन टेनिस, बॅडमिंटन, त्याच्यानंतर कुस्ती, अशा प्रकारचे अनेक 11 ते 12 खेळ त्या ठिकाणी त्या जिमखान्यात खेळले जातात. त्यासाठी आम्ही उत्कृष्ट ट्रेनर सुद्धा मागवलेत की ज्या मुलांना कल्याण, ठाण्यासारख्या ठिकाणी जाऊन शिकावं लागतं, तिथे ते फीस देऊन शिकतात, त्याच मुलांना इथे सुविधा उपलब्ध करून दिल्यात. आणि तशाच म्हणजे अतिशय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे ज्या विकेट्स असतात किंवा ग्राउंड्स असतात तसे ग्राउंड्स या ठिकाणी आपण केलेत. तसे स्टेडियम आपण उभे केलेले आहेत या ठिकाणी. तुम्हाला असं काय वाटतं की तुमच्या प्रभागात तुम्ही काही मोठे प्रोजेक्ट आणलेत, परंतु नगराध्यक्ष असताना तुमची इच्छा होती की बदलापूर शहरामध्ये सुद्धा काही प्रोजेक्ट यावेत, पण जागेंचा तुम्ही अडचण सांगितली, त्या जागेच्या अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. असे कुठले प्रोजेक्ट तुमच्या मनामध्ये होते? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू इच्छितो की या शहराला एक नाट्यगृह हवं. अच्छा. 2018ला या शहरामध्ये आमदार किसन कथोर यांच्या माध्यमातून 14 कोटी रुपये आले होते नाट्यगृहासाठी. बरं. आणि 8 महिने झाले ते पैसे आमच्या खात्यामध्ये पडून होते नगरपालिकेच्या. बरं. परंतु इथल्या जे कोण नगराध्यक्ष असतील किंवा मुख्याधिकारी असतील त्यांनी जागा ताब्यात घेण्याचा
प्रयत्न प्रक्रिया केला केली. नाही आणि प्रक्रियाच तो केली. प्रक्रियाच केली नाही. त्याच्यामुळे मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी हे पैसे आमचे परत, अरे बापरे. हे आमच्या शहराची शोकांतिकाच आहे. मग त्यानंतर म्हणजे का बदलापूर सारख्या नगर परिषदेला 14 कोटीची अमाऊंट मिळते 2018 मान्य असते, आणि 2011ला 18 आणि ते होऊ शकलं नाही, परत नाही, गेले पैसे. शोकांतिका आमच्या शहराची. बरं. आणि मग मी हेच लक्षात घेऊन मी आता पहिल्यांदा आज आम्ही जे काही आमचं विजन आहे ते मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, की आम्ही 5 ते 6 प्रोजेक्ट पहिल्यांदा करतो. की एक बदलापूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जे 15 एकर जागा आमच्या ताब्यात आहे सर. त्याच्यावरती क्रीडा संकुलांचं MMRD कडून DP प्लॅन मधलं आरक्षण सुद्धा आहे. ते पहिल्यांदा आम्ही या शहराला एक सुंदर असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, वानखेडेच्या मैदानासारखं मैदान आमच्या बदलापूरमध्ये होऊ शकतं, एवढी जागा आहे आमच्याकडे. अच्छा. आणि आम्ही त्याचे कन्सल्टंट म्हणून, प्रकल्प कन्सल्टंट म्हणून ज्यांनी वानखेडे स्टेडियम बनवलेलं आहे त्यांनाच आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे. अच्छा. क्या बात आहे. ते तसंच व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. ती प्रक्रिया सुरू आहे आता. पूर्ण प्रक्रिया सुरू आहे. त्याचं लेवलिंगचं काम पण सुरू आहे. काही प्रमाणात. कधीपर्यंत हे स्टेडियम मिळेल बदलापूरकरांना? 3 ते 4 वर्ष लागतील या सगळ्या. 3 मोठा प्रकल्प आहे. 172 कोटीचा हा प्रकल्प आहे, की संपूर्ण बंदिस्त स्टेडियम करून ते संपूर्ण हे करण्याकरता. त्याचा फायनान्शियल एड आता कसं आहे की राज्य सरकार आणि खेलो इंडिया, खेलोच्या माध्यमातून आम्ही हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. अच्छा. आणि काही नगरपालिका निधीतून जसं जमेल तसे देणार. पण राज्य सरकार वैशिष्ट्यपूर्ण मधून, नाविन्यपूर्ण मधून अशी आम्ही घेणार आहोत. कारण आता या शहरात याच्यापूर्वी खूप पैसे आले, बरं, पण मोठे प्रकल्प झाले नाही. बाकी गोष्टी मी काही बोलत नाही, पण ते व्हायला पाहिजे होते, जे नागरिकांना या शहराचा दर्जा वाढवण्याकरता हवे होते. विशेष प्रयत्न आमदार साहेब पण खूप करतायत. आता आम्ही नाट्यगृहासाठी 3.5 एकर जागा आता गायरांची ताब्यात घेतो. ऍडव्हान्स पोझिशन आम्हाला 3 महिन्यामध्ये मिळते. एक सांस्कृतिक भवन आहे, त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करतोय की एक साधारण 3-3.5 हजार लोक एका वेळेस एका कार्यक्रमाला बसतील, त्या ठिकाणी समारंभ होईल आणि 500 व्हेकल्स पार्किंगसाठी असतील, अशी जागा आम्ही सांस्कृतिक भवनासाठी निवडलेली, की सर्व समाजासाठी ते कार्यक्रमासाठी उपलब्ध होईल ती. दुसरं की आम्ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्विमिंग पूल उभा करतोय. या शहरात स्विमिंग पूल नाहीये, प्रस्तावित आहे. तोही त्याचा DPR सगळं झालेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बरं. जिल्हाधिकाऱ्यांकडून आता जागा इकडे तहसीलदारकडे आलेली आहे, तिथून मग आता शासनाकडे जाऊन आम्हाला ऍडव्हान्स पोझिशन मिळेल त्याचं. पुढच्या काही 3-4 वर्षामध्ये लोकांना नाट्यगृह, स्विमिंग पूल आणि तुम्ही आणखी काय स्टेडियम, स्पोर्ट्स गोष्टी बदलापूरकरांना लाभणार आहेत. मला आणखी एक लोकांच्या वतीने एक प्रश्न मला विचारायचा आहे, की जेव्हा मोठे प्रोजेक्ट स्थानिक स्वराज्य संस्था करतात तेव्हा त्या प्रोजेक्टवरती मोठा खर्च असतो, देखभालीवरती मोठा खर्च असतो, आणि त्यामुळे त्याचे जे वापराचे जे दर आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांना हाय ठेवावे लागतात. जसं आता अंबरनाथचं जे नाट्यगृह उभं राहिलेलं आहे, तर त्याचे दर लोकांना परवडणारे नाही आहेत आणि त्यामुळे त्याचं बुकिंग पण तितक्या प्रमाणात नाही आहे. हा बॅलन्स आपण कारण हे लोकांसाठी करतोय सगळं, तर हा बॅलन्स सांभाळण्याचं काही नियोजन आपण केलं आहे का, की लोकांनाही सर्वसामान्य माणसाला परवडलं पाहिजे आणि तो प्रोजेक्ट? राज्य तुम्हाला सांगायचं तर नाट्यगृह हा तसा न परवडणारच आहे, परंतु ती नागरिकांची एक गरज आहे. या शहराची संस्कृती टिकवण्याकरता तुम्हाला नाट्यगृह असणं आवश्यक आहे. आणि बदलापूरला 5 लाख लोकसंख्येचं शहर झालेलं आहे आता बघता बघता. याच्यामध्ये अनेक लोक तुमचं कल्याण, ठाणा आणि नवी मुंबईला नाटक बघायला जातात. तर बदलापूर आणि अंबरनाथ याच्यामध्ये संस्कृतीमध्ये फरक आहे. आणि मराठी माणसांचा जो टक्का आहे या बदलापूर शहरामधला तो जास्त आहे. आणि नाटक बघणारे शौकीन सुद्धा खूप आहे. मुंबई आणि इकडचा जो मराठी माणूस आहे तो सध्या ठाणे पलीकडे बदलापूरला पसंती देतोय, त्यामुळे इथे आहे ते. आत्ताच्या तारखेला ही जी वाढती लोकसंख्या आहे, मोठमोठे टॉवर्स होत आहेत, खूप सारी निवासी संकुलं इथे उभी राहिलेली आहेत, आणि त्याच्यामधून पाण्याचा एक मोठा प्रश्न बदलापूरमध्ये निर्माण झालेला आहे. पाण्याची पूर्तता जी व्हायला पाहिजे या वाढत्या सगळ्या निवासी संकुल आणि लोकसंख्येला, ती अजून तेवढी झालेली दिसत नाही आहे. तक्रारी आहेत पाण्याच्या. त्याच्या संदर्भात काय करते नगर परिषद? महत्वाचं कारण त्याचं असं की तुम्हाला एक बदलापूरची जी पॉप्युलेशन ग्रोथ आहे ती 13% आहे. म्हणजे मुंबई, ठाणा, कल्याण या शहराची लोकसंख्या दरवाढ आहे ही 3 ते 4 ते मॅक्झिमम 5% पर्यंत आहे.
परंतु बदलापूरची लोकसंख्या 13% दरवर्षाने वाढते आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या वाढीच्या दराला तुमच्या नागरिक सुविधा देणं तितकंसं नगरपालिका सक्षम नाहीये वर्गाची जरी असली तरी. शासनाकडून जेव्हा मोठ्या प्रमाणात निधी येईल तेव्हाच या ठिकाणी तुमचे फिल्ट्रेशन प्लांट किंवा पाईपलाईन्स किंवा ज्या काही पाणी पुरवठा सोयी आहेत त्या देऊ शकतो. आता नजीकच्या काळामध्ये राज्य सरकारने आमदार कथोरेंच्या माध्यमातून 241 कोटीचा आम्हाला निधी दिलेला आहे. त्याच्या साधारण निविदा पण निघतील आता, बरी निघाले पण असतील पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये, म्हणजे शहराची पाणी पुरवठा व्यवस्था नव्याने करण्याबाबतची. कारण आज पण आपण इंग्रजांनी बांधलेलं जे धरण होतं ते 2005 जेव्हा वाहून गेलं त्याच्यानंतर आपण तसं डॅम बांधू शकलो नाही. बरं. त्याच्यामुळे आज आपण पूर्वी ग्रॅव्हिटी फोर्सने पाणी फिल्ट्रेशन मध्ये येत होतं, असं इंग्रजांनी बांधलेली टेक्नॉलॉजी होती. आज आपण पंपिंगनी पाणी आतमध्ये घेतोय आणि त्याचं लाईटचं बिल आहे ते तर फार अफाट आहे. म्हणजे 30 लाख 40 लाख महिन्याला बिल येतं त्या लाईट. शिवाय एमआयडीसीचं बिल पण असतं. शिवाय एमआयडीसीचं बिल असतं. तर याकरता आता ही स्वतःची पाणी पुरवठा योजना आमची या महिन्याभरात चालू होईल. अच्छा. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तो एक वाढत्या शहरांमध्ये ना सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न असतो की आता आपलं MMR क्षेत्र सुद्धा आहे आणि MMR क्षेत्र असल्यामुळे मोठ्या मोठ्या टॉवर्सना इथे परवानगी मिळते, परंतु फायर फायटिंग सर्व्हिसेस आपल्याकडे आहेत तशा? हो, येस. आता आम्हाला सांगायला आनंद होतो की बदलापूर आणि अंबरनाथ यांनी आम्ही एक जॉईंट समिती बनवून 7 वर्षापूर्वी आम्ही एक जॉईंट समिती बनवली होती आणि 20 माळ्याची गाडी आपल्याला हवी या उद्देशाने आम्ही दोघांनी निधी जमा केला. 7 कोटी त्यांनी जमा केला, 7 कोटी अंबरनाथने जमा केला. अशी 14 कोटी रुपयाची आम्ही एक फायर फायटिंगची गाडी घेतलेली आहे. हो, बदलापूरला ती गाडी आलेली आहे. त्या गाडीला येऊन 8 महिने झाले आणि 20 माळ्यापर्यंत आता कुठेही वापरात आहे. हो, वापरात आहे. असं सध्या ती आम्ही दर 8 दिवसाला तिला कुठे ना कुठे जे मॉक ड्रिल्स घेत असतो. आणि ती ऑपरेटिंग ठेवत असतो. त्याच्यासाठी लागणारे आमच्याकडे ज्याला ते टँकर्स असायला पाहिजे, जे प्रेशरनी 20 माळ्यापर्यंत पाणी जायला पाहिजे, ते सुद्धा आम्ही आणलेले. सध्या 20 माळ्यापर्यंत आग विझवू शकेल अशी तेवढीच आमची परवानगी पण सध्या आहे. 20 माळ्या आपल्याकडे सध्या तशी यंत्रणा आहे. मी तुम्हाला मगाशी तुमचा घरचा पत्ता विचारला तर तुम्ही मला असं म्हणालात पत्ता सांगताना की टपऱ्या वगैरे नाही दिसल्या, अनधिकृत बांधकामं नाही दिसली, चांगले स्वच्छ रस्ते दिसले की समजायचं की आमचा प्रभाग घोरपडेंचा प्रभाग सुरू झाला. आणि मी खरं म्हणजे ओला कारने फिरतोय खाली, तर आमचा जो चालक आहे तर तो असं म्हणाला, त्याने ऐकलं तर की ही गोष्ट खरी आहे की हा भाग नेहमी स्वच्छ असतो आणि त्याने सुद्धा ग्वाही दिली. आता तुमच्याकडे अख्खं शहर आहे, तुम्ही आता वार्डापुरते नाही आहेत, तुमच्याकडे पुन्हा एकदा अख्ख्या शहराची जबाबदारी आलेली आहे. घोरपडेंच्या प्रभागाला जो काही नीटनेटकेपणा लाभलेला आहे तो अख्ख्या बदलापूर शहराला आता लाभण्यासाठी काही प्लॅन केलाय तुम्ही नगराध्यक्ष म्हणून? राजी, आम्ही गेल्या महिन्यात इंदोरचा दौरा केला. काही लोकांनी इथे खूप ट्रोल केला आम्हाला, परंतु इंदोरचा दौरा करण्यामागचा आमचा हेतूच तो होता की इंदोर हे आपल्या देशातलं एक स्वच्छ आणि सुंदर शहर आहे. टॉपचं अनेक वेळा त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे आणि ते कशामुळे मिळतं हे बघितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि खास करून स्वच्छता या सगळ्या प्रकल्पावरती त्याच्यावरती नजर टाकली आम्ही की इंदोरला गार्बेज कलेक्शन कसं आहे, सॅग्रिगेशन कसं करतात, डम्पिंगवरती कचरा त्याची विल्हेवाट कशी लावतात, बायोगॅसची निर्मिती कशी आहे, सगळ्या प्रकारचे आम्ही बघितलं. आणि मेन म्हणजे की स्वच्छता रस्त्यावरती कशी करतात. तर मला त्यांच्या काही गोष्टी खूप आवडल्या आणि तेच पॅटर्न आम्ही इंदोर पॅटर्न बदलापूरला आता लवकरच सुरू करतोय की एका माणसाला एक जबाबदारी द्यायची की 500-700 मीटरचा रस्ता त्यांनी रोज साफ करायचा. इंदोरला अशी परिस्थिती आहे की एका माणसाला रोज एक रस्ता दिला जातो, त्यांनी तो सकाळी 4 वाजता आला आणि 7 वाजेपर्यंत साफ करून घरी गेला तरी त्यांनी तो रस्ता क्लीन करून जायचा. मग तो त्याच्या पुढच्या दुसऱ्या कामधंद्याला पण करतो. एक मला उदाहरण द्यायचं की एका रस्त्यावरती एक माणूस साफसफाई करत होता, तर त्याच्याबरोबर अजून 2 माणसं होती. तर मी म्हटलं, अरे आप अकेला है, ये 2 आदमी क्यों है? तो तो म्हणाला की ये मेरे रिश्तेदार है, हम लोग सुबह 4 बजे आते हैं और 7 बजे निकल जाते हैं, तो मेरे को जो 16,000 पगार मिलता है उसमें से 4-5 हजार रुपये मैं इन दोनों को देता हूँ और 8 बजे हम दूसरे काम के लिए जाते हैं. आणि रस्ता मात्र तुम्ही बघाल तर त्या रस्त्यावरती एक टिपूक तुम्हाला कचरा दिसणार नाही. बरं, आम्ही कचरा कुठे आहे शोधण्याकरता इंदोरच्या प्रत्येक रस्त्यावरती गेलो,
पण बरं, कुठेच कचरा रस्त्यावरती शोधायला कचरा गेला. दिसला नाही. कचरा शोधायला गेला. कचरा शोधायला गेलो, बोलू बघूया असले, पण कुठच्या गल्लीत बोळा जिथे मार्केट आहे तिथे पण तुम्हाला कचरा दिसत नाही. अच्छा. कारण तिथे प्रत्येक रस्त्याचं गुगल मॅपिंग होतं रोज, डेली. बरं. घंटागाडीचं रोज मॅपिंग होतं. जर काही त्यांनी घंटागाडीवाल्यांनी आपला रूट चुकवला तर तिकडे लगेच मॉनिटरिंगवरती सिग्नल येतो आणि त्याला सांगतात की फोन जातो त्याला की तेरा गाडी इधर रुका नाही, असं त्यांनी सांगितलं आम्हाला. एवढं जबरदस्त त्यांचं मॉनिटरिंग आहे. आणि कचऱ्यावरती त्यांनी खूप खर्च केलाय. सेम आम्ही बदलापूरचा DPR आता तयार करतो. येत्या 15 तारखेच्या जनरल बोर्डामध्ये त्याला मान्यता देतोय आणि कचऱ्यावरती सुद्धा आम्ही इंदोर पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करतोय. मला गॅरंटी आहे की येत्या 4-5 वर्षामध्ये आमचं शहर इंदोर सारखं स्वच्छ दिसायला सुरुवात होईल असं वाटतं तुम्हाला? हा. आणि त्याच्यासाठी मी इंदोरला जे काही बघितलं तर त्यांना मी विचारलं की तुम्ही हे किती वर्ष लागले, तर ते म्हणाले की 2010 ते 2004 इथल्या राजकीय लोकांची, सामाजिक लोकांची, व्यापाऱ्यांची मानसिकता बदलण्यात आमचे 4 वर्ष गेले. आणि एवढ्या कठीण परिस्थितीनंतर आम्ही फाईन करायचो, सगळ्या गोष्टी करायचो. हे करत करत आज आम्ही लोकांची मानसिकता अशी आणलेली आहे की लोक स्वतःहूनच नागरिक त्याच्यात सहभागी आहे. आम्ही तेच करणार आहोत बदलापूरला. आम्ही 2010ला जेव्हा नगराध्यक्ष होतात तर शिवसेना ह्या पक्षाबरोबरची तुमची युती होती ना त्यावेळेला तुमची? मला वाटतं 2010ला युती नव्हती, त्याच्या आधी होती. पण युती जरी नसली त्यावेळेला आणि तुम्ही एकमेकाच्या विरोधात जरी असलात राजकारणामध्ये, तर तितका विरोध त्यावेळेला नव्हता तितका तुमचा आता सत्तेमध्ये असताना तुम्ही एकमेकाच्या सतत विरोधामध्ये दिसता. आणि CMO ऑफिस आणि नगर विकास विभाग हे एकत्र आहेत, पण ते त्यांच्यामधली जी मैत्री आहे ती खाली ग्राउंडला ती दिसत नाही. तुमचे चंद्रवडीचे आम्ही काही व्हिडिओज बघण्यामध्ये आले. तर आता त्याला मित्रपक्ष म्हणावा की विरोधी पक्ष तुमचं माहीत नाही काय नेमकं आहे, तुझ्या वाचून कर्मेनं आणि तसं काहीतरी झालेलं दिसतंय. पण फार वेगळ्या प्रकारच्या टप्प्यावरती राजकारण येऊन पोचलेलं आहे. आम्ही बघतो की नगराध्यक्ष मॅडम ते सगळं सभा हँडल करताना फार म्हणजे अनएक्सपेक्टेड माहोल तिथे असतो. हा फरक जो आहे झालेला तो तुम्ही जे सांगताय पुढच्या प्रोजेक्ट्सबद्दल आणि सगळ्या गोष्टीबद्दल, तुम्हाला वाटतं तुम्हाला काम करायला मिळेल? मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू की सभागृहात जरी काही घडामोडी होत असतील तरी जेव्हा प्रकल्प मंजूर करायचा आहे त्यावेळेस आम्ही ठणकावून आणि ठामपणे प्रकल्प मंजूर करतो कुठचाही. कारण आमची मेजॉरिटी आहे त्या ठिकाणी. आमचे 25 सदस्य आहेत, नगराध्यक्ष ॲडिशनल आहे 26 आहेत. अच्छा. त्याच्यामुळे कुठचाही प्रकल्प कुठचाही हे करण्याकरता आम्हाला कुठची अडचण येत नाहीये. अच्छा. राहिला सभागृहातला जो गोंधळ आहे तो काही सभासद आहेत तो पूर्वीपासूनच त्यांची जी काही आहे प्रथा, ते त्यांच्या काही जुन्या ज्या काही भांडणं आहेत ती उकळण्याचा प्रयत्न सभागृहात होत असतो. त्याच्यातून तो आलेला बाहेर प्रयत्न असतो. पण सभागृहात असं विषयावरती कुठच्याही हे नाही. हे तर वैयक्तिक सभागृहात झालेलं हे आहे की काही कामाच्या निमित्तानं एक ते म्हात्रेंचं पत्र काढलं, त्याच्यातून ते निघालेलं होतं. वादविवाद झाल्यानंतर सुद्धा असं दिसतं, मी तुम्हाला थेट विचारतो काही गोष्टी, की नगराध्यक्षपदी एक महिला बसलेली आहे आणि त्या आम्ही बघतोय की व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतं की सदस्य ज्या पद्धतीची भाषा आणि अत्यंत शिवराळ अशी भाषा सभागृहामध्ये, म्हणजे एक तर सभागृहात असू नये, समोर महिला आहेत, अधिकारी वर्ग आहे, त्याचं हे दिसत नाही. रुचिता घोरपडे हे सभागृह कितपत हँडल करू शकतील अशा पद्धतीचं इतकं तणावपूर्ण शिवराळ? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला वाटतं 3-4 सर्वसाधारण सभा झाल्या, 5 ते 6 स्टँडिंग कमिटी झाल्या, अनेक विशेष सभा झाल्या. या सर्व सभांमध्ये रुचिता घोरपडे ॲज अ नगराध्यक्ष म्हणून त्यांनी जी काही भूमिका बजावलेली आहे ती अतिशय ठामपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने बजावलेली आहे. आणि तुम्ही जर पत्रकार म्हणून जर काय सभागृहात आलात, निश्चितच तुम्हाला लक्षात येईल की सभागृह त्या कशा हँडल करतात. म्हणजे मला सुरुवातीला थोडीशी चिंता वाटत होती, परंतु नंतर जेव्हा सभागृहात आणि एकंदरीत आमचं जे काही डिस्कशन होतं, त्यांचा जो अनुभव आहे, आणि तिसऱ्यांदा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. अच्छा. आणि स्वतःचं काम स्वतःच करत असतात. म्हणजे पती म्हणून नगराध्यक्ष किंवा त्यांची मदत घेण्याची त्यांना गरज काही नाहीये. स्वयंभू आहेत त्या. आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्हाला स्वतःलाच अभ्यास करून तुम्ही स्वतःच सगळं हँडल करायचंय, टॅकल करायचंय. आणि मला वाटतं की नागरिक आणि आमचे सदस्य पण बोलतात की त्यांच्या अपेक्षेपेक्षा नगराध्यक्ष खूप चांगलं काम करतात.